रियाचा बड्डे होता, त्यासाठी पप्पा आणि मम्मी सिन्नरला गेले होते. तिला नवीन कपडे घ्यायचे होते. आणि लहान मुलाचा कोणाचा पण बड्डे असला ना, प्रत्येकाला एक्साइटेडमेंट वेगळी असते. आणि आत्ताच्या मुलांना म्हणजे खूप एक्साइटेडमेंट असते त्यांचा बड्डे असल्यावरती. तसंच रियाचा बड्डे होता. रिया तिचे कपडे कोणाला हात पण लावून देईना आणि म्हणायची, खूप मंगळत होती, माझे कपडे माझ्या आजीने आणले, माझ्या बाबाने आणले. आणि मम्मीला म्हटलं तिच्याकडनं केक घे, नाही तर आत्ताच केक बनवून टाकल, आत्ताच बड्डे कळन असं. मग मम्मीने तो काय ठेवला नाही, नंतर मीच ठेवला. बघू शकतात किती मस्त केक आहे. आईस केक नंतर आणला होता पप्पाने, त्यांनी फ्रीज नव्हता त्यामुळे दुसरा केक आणला होता, त्याला काय म्हणतात आठवत नाही मला, बट केक आणला होता. तरी या कपडे घालून खूपच मकडत होती. आणि तसंच बड्डेसाठी आम्हाला मिसळ पावचा बेत करायचा होता. घरीच सेलिब्रेशन केलं, कारण की हॉटेलला जाणं शक्य पण नाही झालं. आणि मला प्रेग्नेंट असल्यामुळे बाहेरचं खायचं नाही, त्यात थंडी, बाळाला घेऊन जायचं, 6 महिन्याचंच बाळ होतं, त्यामुळे आम्ही घरीच बड्डे सेलिब्रेशन केलं. मम्मीने चहा ठेवला होता, पप्पांनी ते सिन्नरवरून नेटके झाले होते, मग पिल्लूला पप्पांकडे दिलं होतं. आणि रियाचं पप्पाचं चाललं होतं खेळणं. तर रात्री बड्डेसाठी खूप कोणी नव्हतं, बड्डेसाठी घरचेच पाहुणे होते, आजीन त्या होत्या, आडूबाईचे मामाचे मुलं ते होते. आणि ते खूप रियाची विकेट घेत होते, तिला चिरवत होते, हे तुझे नवे कपडे नाही जुने कपडे. ती म्हणायची, हे कपडे आणले मला आजीनी बाबांनी, नवनव कपडे, तुमचे जुने कपडे. हे मामाचे मुलं आहेत, दादा ते मस्त बसले होते. आणि मग रियाचं चाललं होतं, कार्तिक त्याची विकेट घेत होता, खूपच जास्त त्यांचं जमलं होतं. लहान मुलांमध्ये एकदा मिसळलं की मिसळूनच जातं माणूस. ती खूप चिडली पण होती, डायरेक्टली कपडे काढायवरती आली ती, कारण की त्यांनी तिला इतकं चिडवलं होतं की दुसरे कपडे घाल, हे कपडे जुने, असं तसं. मग नंतर चला म्हटलं आता बड्डेचं केक कापूया, सगळेजण जमले होते. तर मग मस्त तिला ओवाळून वगैरे केलं, तिचं औक्षण वगैरे करून घेतलं. नंतर आम्ही बड्डे सेलिब्रेशन करायला घेतला. मग मस्त सर्वांनी मिळून तिचा बड्डे सेलिब्रेशन केला. विश यू मेनी मेनी रिटर्न ऑफ द डे असं. तिच्या 2 मामांनी केक कापला, अक्षय मामा आणि तिचा सौरभ मामा बसला होता केक कापायला, ते बाकीचे लाचके मामा मागच होते. मग मस्त बड्डे सेलिब्रेशन केला. मग मस्त तिला केक भरवला. कार्तिकने जास्तच फोर्स केला, खाय बाई खाय, कारण तिला खूपच केक कापायच्या आधी केक खायला बी लागली होती. मग सगळ्यांनी मस्त असं फोटोशूट करून घेतला. बाहेर लाईटीचा फोकस मस्त होता, बाहेर खूपच छान फोटो येत होते. मग आम्ही सगळ्यांनी मस्त फोटोशूट केले, एक जणाचा फोटो घेतला, सगळ्यांसोबत फोटो झाले. मग नंतर आम्ही जेवायला वाढून दिलं. मग सगळे एका पंक्तीतच जेवायला बसलो होते आधी माणसांना, तर आम्ही सगळ्या बाहेर जेवण करायला बसलो होतो. असा केला रियाचा बड्डे सेलिब्रेशन. कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.